हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि संप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वासाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मनं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीराम समर्थ जयाचा जगी जन्म नामार्थ झाला जयाने सदावास नामार्थ केला जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जरी जरी बळीधेनु आठवी वत्स नित्य जननी करी कामे बालका पाशी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मधी गळे अज्ञान मेले करू घाली गे मद प्रेम पाकर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाहात मुक्त कंठ करुणी नाही तुझे बंधन प्रल्हादा गुरुराज यानिक तुम्हा माझे असो वंदन जय जय रघुवीर समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ आपण काल 5व्या दिवसाचा कथाभाग सुंदरकांड पाहिला किष्किंधाकांड पाहिला आज सुंदरकांड बघणार किष्किंधाकांड पाहिल्यानंतर आम्ही पाहिलं की हनुमंत हा 100 योजन समुद्र पार करून आलेला आहे. आता समुद्र पार करून आल्यानंतर श्रीलंकेमध्ये येऊन सीतेचा शोध घ्यायचा. पण थोडा अंधार पडू द्यावा, रात्र होऊ द्यावे. रात्री छोटंसं रूप घेऊन उंदरासारखं रूप घेऊन आपण या श्रीलंकेत प्रवेश करावा आणि सीतेचा शोध घ्यावा असा त्यानं विचार केला. मग तो उंच अशा शीशपाच्या झाडावर बसून होता. सूर्यास्त होण्याची वाट बघत होता. वरतून त्यानं पाहिल्यानंतर जी लंका, ज्या लंकेवरती ते सुंदर सुंदर इमारती, सुंदर नगराची रचना, सुंदर रस्ते, हे सगळं पाहिल्यानंतर मनात इच्छा निर्माण झाली की नगरी जर एवढी सुंदर तर हिचा राजा कसा असावा. आणि त्या रावणाबद्दल त्याच्या मनामध्ये चिंतन करू लागला. रावण हा विश्रवा ऋषी, विश्रवा मुनी आणि कैकई यांचा पुत्र. विश्रवा मुनींना
ब्रह्मदेवानं आपली महासती नावाची कन्या दिली होती आणि या विश्रवा मुनी आणि महासतीपासून ब्रह्मदेवाला कुबेर नावाचा पुत्र जन्माला आला, उत्पन्न झाला. आणि कुबेराला ब्रह्मदेवाने ही लंका दिली होती. कुबेर लंकेचा राजा होता. ही लंका कुबेराच्या ताब्यात जाण्या अगोदर ही आसुरांकडे लंका होती. ही आसुरांची लंका आसुरांना प्राप्त व्हावी, मिळावी, परत मिळावी म्हणून ह्या आसुरांनी खूप प्रयत्न केले होते. परंतु आता देव बलाढ्य झाले होते, शक्तिशाली झाले होते, समुद्र मंथन झालं होतं, अनेक देवांना अमृत प्राप्त झालं होतं. आणि देव बलाढ्य असल्यामुळे देवांच्या विरुद्ध युद्ध करून उपयोग नाही. त्या आसुरामध्ये सुमाली नावाचा एक राक्षसांचा नेता होता, ज्याला युग नेता म्हणत. याच्या मनात फार इच्छा होती की ही कुबेराच्या ताब्यात असलेली लंका, श्रीलंका आसुरांना प्राप्त व्हावी. पुरी यावरती आसुरांचंच राज्य होतं. खूप प्रयत्न केला, पण त्याच्या लक्षात आले की आपण शक्तीनं कमी पडतो, म्हणून काहीतरी युक्ती करावी. म्हणून या सुमालीनं आपली कन्या उपवर झाल्यानंतर त्या कैकशीला सांगितलं, कैकशी, तू जर विश्रवा मुनीला मोहात पाडून फसवून त्यांच्याशी विवाह केलास तर तुझ्यापासून त्याच्यापासून झालेला पुत्र याला मी लंकेचा राजा करण्याचा प्रयत्न करेन आणि माझं स्वप्न पूर्ण होईल. आसुर कुळाला लंका प्राप्त होईल. आता विश्रवा मुनी म्हणजे अग्निहोत्री ब्राह्मण होते, पुलस्त्यांचे पुत्र होते. एके दिवशी सायंकाळी ते तपश्चर्येसाठी यज्ञाची जुळाजुळव करत होते, साहित्याची. त्याच वेळेस कैकशी आली, सुंदर रूप घेतलं होतं. वय वाढत चाललं होतं, पती मिळत नव्हता, म्हणून सुमालीने सांगितलं तू तुझा वर धुंड. आणि पण त्यात सांगितलं होतं जर तू विश्रवा मुनीशी विवाह करून यशस्वी झालीस तर नक्की लंकेचं राज्य आसुरांना मिळेल. माझं हे स्वप्न पुढे राहिलं, अर्धवट राहिलं, पूर्ण होईल. आता विश्रवा म्हणजे ब्रह्मवेत्ता, महाज्ञानी, पंडित, तपस्वी, ज्याने भारद्वाज मुनीनं ज्यांना कन्या दिली होती पहिली, महासती. भारद्वाज मुनीने कन्या दिली, ब्रह्मदेवानं लंकेचं राज्य दिलं त्या पुत्राला, कुबेराला. अशी भारद्वाज मुनीची असलेली महासती, तिचा पुत्र हा कुबेर आणि पती विश्रवा. आता या विश्रवाला यज्ञाच्या वेळी यज्ञाचं साहित्य जमवत असताना अचानक ही सुंदर स्त्री रूपात आली आणि तिनं नमस्कार केला. तेव्हा त्याच्या बांगड्या वाजल्या, कंकण वाजल्यावर त्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, बाले, काय तुझी इच्छा आहे? कशासाठी तू आली आमच्या आश्रमात? तिनं सांगितलं, महाराज, माझी एक इच्छा आहे, ती पूर्ण तुम्ही करावी. ते म्हणाले, ठीक आहे, काय जो जे वांछित होते लाहो, काय इच्छा तुझी मला सांग. तिने सांगितलं, आधी मला तुम्ही वचन द्या. आणि तिनं आधी वचन घेतलं आणि वचन घेतल्यानंतर मग तिनं सांगितलं की माझी इच्छा अशी की तुमच्यापासून मला पुत्रप्राप्ती व्हावी. ती माझी इच्छा तुम्ही वचन दिलं पूर्ण करा. अरे अरे म्हटलं, तू मला फसवून वचन घेतलंस म्हणाले. माझ्या मनात अशी वाईट वासना नव्हतीच की तू माझ्याकडनं अशी अपेक्षा करशील. पण आता मी वचन दिलं, मी वचनात गुंतलो, तुझी अपेक्षा पूर्ण होईल. पण लक्षात ठेव म्हणा, तुझ्या अपेक्षाने मला तिन्ही पुत्र मागितले आणि हे तिन्ही पुत्र क्रूर होतील, दुष्ट होतील, दुराचारी होतील, आसुर होतील, आसुर वृत्तीचे होतील. कारण तू काम वाचण्यासाठी माझ्याशी विवाह केलास आणि म्हणून तुला रावण, कुंभकर्ण, शूर्पणखा, त्राटका हे सगळे
क्रूर अपत्य जन्माला येते. पण ती ज्यावेळेस गायावाय कोरले त्यावेळेस त्याने सांगितले, ठीक आहे, एक सात्विक पुत्र होईल तुला, आणि तो झाला विभीषण. अशा रीतीनं या जरी हे विश्रवामुनीचे तिन्ही पुत्र असले, चारही पुत्र असले, या कन्या असल्या, तरी यांच्यामधली यांची वृत्ती ही आसुरी होती, तमोगुणी रजोगुणी होती. यांचं मातुलकुल आसुरी होतं, आणि म्हणून हे आसुरवृत्तीचेच राहिले. अत्यंत दुष्ट दुर्गुणी दुराचारी. फक्त एकटा बिभीषण हा सात्विक वृत्तीचा होता. बरं, ऋषीकडनं एक गुण त्यांनी फार महत्त्वाचा घेतला, तो म्हणजे तपश्चर्या. आणि म्हणून तपश्चर्यात रावण निष्णात होता, तपश्चर्यात कुंभकर्ण निष्णात होता, तपश्चर्यात इंद्रजित निष्णात होता. रावणाने तर सतत त्या शंकराची महादेवाची तपश्चर्या करावी. रावणाने ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचा वर मागण्याचा प्रयत्न केला होता. पण ब्रह्मदेवांनी मला तुला अमर करता येणार. तेव्हा त्यांनी सांगितलं, मला देव, दानव, गंधर्व, यक्ष, किन्नर कोणाकडूनही मृत्यू नको. ठीक आहे, मनुष्य नाही ना, मनुष्य की झाड की पत्ती. आणि म्हणून मग भगवंताला, विष्णू परमात्माला मनुष्य रूपात या भूतलावर जन्म घ्यावा. ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि त्याला वाटलं मी अमरच झालो. मग ऋषीमुनींना सर्वांना त्याने त्रास द्यायला प्रारंभ केला. महादेवाला त्याने 3-4 वेळेस प्रसन्न करून घेतलं. मातेला आत्मलिंग हवं म्हणून त्यांनी महादेवाची तपश्चर्या केली. महादेवाने आत्मलिंग दिलं. आत्मलिंग प्राप्तीच्या आधी महादेवाच्या लक्षात आहे, हा भित्रा, हा भीतो आहे, म्हणून त्याला आधी अमरत्व होण्यासाठी अमरकुपी दिली होती, अमृत दिलं होतं. त्याच्यावर पोटामध्ये अमृत होतं. त्यानंतर महादेवानं त्याला वर देऊन जात्यंतर सिद्धीचा वर दिला होता, म्हणजे ज्याला 10 तोंड आणि 20 हात करता येतात. हे आत्मलिंग त्याने तिथं त्या महाबळेश्वरला ठेवलं, ते तिथंच राहिले. ती कथा पुढे आपल्याला पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. बरं, कुंभकर्णही तपश्चर्यात निष्णात होता, तोही काही कमी नव्हता. त्यालाही अपेक्षा होती स्वर्गाचं राज्य मिळावं. पण इंद्रासनाऐवजी निद्रासन मिळालं. बिभीषण तपश्चर्यात निष्णात होता. त्यांची जी कुलदेवी होती कुंभमेला, हिची तपश्चर्या करत होता. आणि तपश्चर्या केलं की त्याला अजिंक्य रथ मिळायचा, आणि अजिंक्य रथ मिळाले की युद्धामध्ये तो अजिंक्य व्हायचा. अशा प्रकारचे हे तिन्ही पुत्र, कुपुत्र देवांना प्रसन्न करून शक्तिशाली झाली होती. त्राटका तशीच होती, शूर्पणखा तशीच होती. या रावणाने त्या कुबेराला त्रास देऊन ही लंका भांडून प्राप्त केली. कुबेर सात्विक होता, सत्वगुणी होता, आणि रावण दुराचारी होता, धूर्त होता, अधर्मी होता, कुटील राजकारणी होता, कपटी होता. वारंवार त्या कुबेराला जाऊन त्रास दिल्यामुळे कंटाळून कुबेराने पित्याला विचारलं आणि त्याला लंका देऊन टाकली. आणि राजा झाल्यानंतर त्यांनी अनेक स्त्रियांना पळवून नेलो. ब्रह्मदेवाने त्याला 3 शाप दिले होते. ब्रह्मदेवाची अप्सरा पुंजिक स्थला याच्यावर त्यांना अन्याय केल्यावर ब्रह्मदेवाने शाप दिला होता, यापुढे जर तू कोणत्याही अप्सरेला जर त्रास देशील स्वर्गातल्या, तर तुझ्या ठिकरे टिकऱ्या होऊन तुझा मृत्यू होईल. नरकुबेराची असणारी कन्या रंभा ही अप्सरा म्हणजे त्याची होणारी सून होती. कुबेराची म्हणजे कुबेर हा त्याचा सावत्र भाव होता, पण सावत्र भावाच्या मुलाची ही असणारी पत्नी सून वांगनिश्चय झाला होता. पण या नराधमान तिने जेव्हा भ्रष्ट केलं त्यावेळेस मात्र ब्रह्मदेवाने दुसरा शाप दिला, आणि त्याच्या अगोदरचा शाप होता वेदवतीचा. वेदवतीचा शाप असा होता की ही वेदवती, या वेदवतीला याने
जंगलातून वनातून तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. तिचे केस धरून तिला उचलून विमानात घातलं होतं. तिनं विमानातून खाली उडी टाकली. भ्रष्ट शरीराचा तिनं तिरस्कार करून अग्नीत प्रवेश केला आणि तिने याला शाप दिला की यापुढे मी विष्णूचीच पत्नी होईल, जानकी रूपानं जन्माला येईल, पुनर्जन्म होईल आणि तुझा वध माझा विष्णू परमात्मा राम रूपात येऊन करेल. अशा प्रकारे त्यानं कुबेराचं राज्य बळकावलं, देवानं बंदिवासात टाकलं, तपस्व्यांचे वध केले, यज्ञयाग जप बंद केला, ऋषीमुनींचा छळ केला आणि अशा प्रकारे बरं त्याच्याकडे बाकी सगळं जवळ होतं. विद्या होती, संपत्ती होती, असामान्य पौरुष्य होतं, पराक्रमी होता, सगळे गुण होते. पण काही दुर्गुणामुळंच तो जो येतो त्याचं राज्य रसातळाला गेलं आणि या दुर्गुणामुळं तो ग्रेट झाला नाही. तो ग्रेट मानला गेलाच नाही. त्याच्यामध्ये गुडनेस होता पण ग्रेटनेस नव्हता. आणि गुडनेस म्हणजे सत्वगुण. गुडनेस नसल्यामुळे त्याचं सर्व काही रसातळाला गेलं. माणसामध्ये गुडनेस आणि ग्रेटनेस दोन्ही असावं. तो ग्रेट होता पण गुड नव्हता. देवाला त्याने दीन करून सोडलं होतं. त्याच्या ऐश्वर्यानं भरलेले भव्य प्रासाद, शोभिवंत उद्याने, अपार संपत्ती, सहस्रावधी सुंदर स्त्रियांनी भरलेले अंतपूर, विपुल सत्ता, संपत्ती, विशाल साम्राज्य असं सगळं काही होतं. पण त्याची वृत्ती ही राक्षसी होती. अहंकार होता, स्त्री लंपट होता. अजाच्या धाकानं मिमी म्हणणारे घाबरत होते. पण त्याचं हे दीर्घकाळाचं ऐश्वर्य साम्राज्य अवघ्या 2 महिन्यात त्याच्या हातून निसटलं गेलं आणि तो रामाच्या हातून त्याचा वध झाला, तो मुक्त झाला. अशा प्रकारे त्या रावणाचं चिंतन करत 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 हनुमंत त्या वृक्षावर बसलेला आहे. त्या झाडावर बसूनच तो या लंकेच्या राजाचं चिंतन केल्यानंतर लंकेचं निरीक्षणही करू लागलं. मोठमोठे बुरुज, गड्या, भक्कम किल्ले, अजिंक्य असे दुहेरी उंच उंच भिंत असलेले मोठमोठाले घरं. समुद्रातून उड्डाण करताना अनेक संकट त्याने पार केले. मैनाक पर्वत आला, त्यांना आमिष दाखवलं की माझ्यावर थोडी विश्रांती घे, पण त्याने सांगितलं थांबला तो संपला. मैनाक पर्वताच्या आमिषाला तो त्यानं जुमानलं नाही. पुढे देवांची माता सुरसा माता हिने त्याची बुद्धी कसोटीची परीक्षा पाहिली. अर्ध्या समुद्रामध्ये ती येऊन बसली. तिनं सांगितलं माझ्या तोंडात गेल्याशिवाय तुला सुटका नाही. दोघांची शर्यत लागली. सुरसा माता तुझं तोंड किती लहान आहे, मला किती मोठं होता येतंय. सुरसा माता म्हणाली तू जेवढं मोठं होशील तेवढं मोठं मला तोंड करता येतं. आणि शर्यतीमध्ये यानं 10 योजन मोठं झालं, तिनं 10 योजन तोंड मोठं केलं. हा 15 योजन झाला, ती 15 योजन तोंड मोठं केलं. 25 योजन तोंड मोठं झालं. 50, 60, 70 होता होता 100 योजन तो मोठा झाला. आणि 100 योजन सुरसा मातेनं तोंड मोठं केल्याबरोबर याने तोंड बारीक अंगठ्या एवढा झाला, तोंडात उडी मारली, बाहेर आला. आता तोंडात उडी मारून बाहेर येईपर्यंत तोंड 100 योजनचं पूर्ण बंद होईपर्यंत तर हात बाहेर निघून आला. संपलं. तो म्हणाला सुरसा माता मी जिंकलो, तू हारली. तुझ्या तोंडात जाऊन यायची शर्यत होती, मी जाऊन आलो. सुरसा मातेनं सांगितलं की तू पराक्रमी आहेस, बुद्धिमत्तेमध्ये वरिष्ठ आहेत आणि तुझ्या बुद्धिमत्तेत मी परीक्षा पाहिली. तू या रामकार्यामध्ये यशस्वी होशील. पुढे ती सिंहलिका जिच्यामध्ये परछाई शक्ती, जिच्यामध्ये समुद्रावर पडलेली परछाई गिळंकृत करण्याची ताकद होती, ती समुद्रात राहत होती. महादेवाचा वर होता. वरतून हनुमंत उड्डाण करत असताना त्यांची परछाई समुद्रावर पडली की या सिंहलिकेने त्याला गिळल्याबरोबर हनुमंत पोटात गेले. पोटात जाऊन त्यांनी तिला फाडलं वर आले. सिंहलिका ज्यावेळेस त्या परछाईला गिळंकृत करू लागली तेव्हाच हनुमंताच्या लक्षात आलं की मी एवढा वेगानं जातो, माझ्या शक्तीला कोण अवरोध करतो, कोण रोखतो,
कोण मला मागे मागे खिचतो. आणि जेव्हा लक्षात आलं की आपल्याला ही बलशाली राक्षसीन गिळंकृत करताय, पोटपाडून वर आला आणि आल्यानंतर तेवढ्याच शक्तीनं त्यानं उड्डाण घेतलं, कारण वेळ वाया गेला होता. आणि उड्डाण केल्याबरोबर एकदम तो त्या पडलंकेत जाऊन पडला. आणि या बलशाली असणाऱ्या हनुमंताने एका ठोशामध्ये क्रोचेचा वध केला. ब्रह्मदेवानं भाकीत केलं होतं की एखादा बलाढ्य वानर एका ठोशात जेव्हा या क्रोचेला ठार करेल तेव्हा रावणाचं 14 चौकड्याचं राज्य जाईल. अशा रीतीने त्यानं ते संपूर्ण वरतून नगर पाहिलं. रात्र झाली होती, अंधार पडला होता. शीशपाच्या झाडावर खाली उतरला आणि सूक्ष्म रूपानं लहानचं उंदरासारखं रूप घेऊन तो तिथं पहारे देण असणाऱ्या त्या पहारेकरांच्या पायातून पलीकडे निघून गेला. नगरीत प्रवेश केला. राजमार्गात फिरू लागला, अंतपुरात फिरू लागला, घरात फिरू लागला, दारात फिरू लागला. अनेक ठिकाणी नृत्यगायन चालू होतं. कधी कुठं अप्सराप्रमाणे सुंदर दिसणाऱ्या स्त्रिया नृत्य करू लागल्या. उंच उंच गोपुरे होती, मोठमोठी प्रशस्त घरं होती, कलाकुसरीची कामं केली होती. विलासी चैनी राक्षस ठिकठिकाणी दिसत होते. बरेच ठिकाणी हेर पण होते, सैन्य होतं. बरे हे राक्षस साधने यांच्या गळ्यामध्ये देखील रुद्राक्षाच्या माळा त्रिपुंडधारी दिसू लागले. काहींच्या अंगावर भस्मही होतं, काही जटाधारी होते. तर अशा रीतीनं अनेक प्रकारचे राक्षस या हनुमंताने त्या नगरीमध्ये फिरता फिरता पाहिले. फिरत असताना रात्र झाली होती बरीच. त्यानंतर राक्षस मदिरेमध्ये धुंद होते. सूक्ष्म रूपानं तो त्या सीतेचा शोध घेत होता, परंतु त्याला कुठे सीता दिसत नव्हती. उद्विग्न झाला, नाराज झाला, निराश होऊ लागला. आणि निराश होता होता समोर त्याने एक दैदिप्यमान असा सोन्याचा महाल पाहिला. ज्या महालातला बंदोबस्त कडक होता त्या महालामध्ये त्याने प्रवेश केला. आणि त्या महालात प्रवेश केल्यानंतर त्याने पाहिलं तर त्याला शयनगृह दिसलं. फार मोठा महाल होता. आणि त्या शयनगृहामध्ये स्त्री आणि पुरुष दिसले. तर हे होते सुलोचन आणि इंद्रजित. सुलोचना ही इंद्रजिताला पानाचा विडा लावून देत होती. त्याची पत्नी होती सुलोचना. हनुमंताच्या मनात शंका आली, कारण ती दिसायला सुलोचना सुंदर होती. ही तर सीता नसेल ना. मग काही क्षण काही काळ तो पलंगाखाली पण लपून बसला सूक्ष्म रूपात. आणि त्या पती पत्नीचा त्यांनी संवाद ऐकला. आणि संवाद ऐकला त्याच्या लक्षात आलं की ही सुलोचना आणि इंद्रजित आहेत. सुलोचना त्याला सांगत होती इंद्रजिताला की तुमच्या पित्याने सीतेचं हरण करून फार मोठी घोडचूक केली आहे. त्यामुळं आपल्याला याचा फार वाईट परिणाम भोगावा लागेल. आज अनेक उत्पात लंकेमध्ये होत आहेत, भूकंप होत आहेत. आणि रामाबद्दलच्या सगळ्या कथा आपण आजपर्यंत ऐकलेल्या आहेत की तो फार पराक्रमी योद्धा आहे. म्हणून मला वाटते रामाच्या हातून साऱ्या राक्षस कुळांचा सर्वनाश ओढवण्यापेक्षा तुम्ही जर तुमच्या पित्याला समजावून सांगितलं तर अजून वेळ गेली नाही आहे. त्यांना समजावून सांगा की सीता परत पाठवा, रामाशी सख्य करा आणि हे योग्य राहील. इंद्रजित म्हणाला, सुलोचने तुझं म्हणणं बरोबर आहे, मला पटतं, मग खरं आहे हे. पण हे माझ्या पित्याला पटणार नाही, त्याला मी काय करू? विषय वासनेनं कामंद झालेल्या माणसाला चांगल्या गोष्टी कळत नसतात, लक्षात ठेव. बरं, केवळ मी एकट्याने हे सांगितलेलं नाही आहे. आपल्या घराण्यातल्या माझ्यापेक्षा ज्येष्ठ मातब्बर विद्वान ज्ञानी 11 लोकांनी त्यांना सांगितलं, पण त्यांना पटलंय का नाही?
मग मी सांगून काय उपयोग आहे? फक्त माझा आणि त्यांचा पितृद्रोह निर्माण होईल. अहो, अनिष्ट येणार तर येणार, ते काय टळणार नाही. पितामहाने सांगितलं, मातेने सांगितलं, प्रत्येकाने सांगितलं, गुरूंनी सांगितलं, अनेक ज्ञानी वयोवृद्ध लोकांनी सांगितलं, पण त्यांनी कोणाचं ऐकलेलं नाही. त्यांचं तत्व आहे, आले रावणोजीच्या मनात येथे कोणाचे चालेना. आणि मी तसं बोलता बोलता एकदा सांगून पाहिलं, मंदोदरा, तुला सुरचेने तुला शास्त्र माहिती आहे, शास्त्राची तू ज्ञाती आहेस. शास्त्र काय सांगतं की एकदा सांगून पाहावं. वृद्ध व्यक्तीनं तरुण मंडळींना एक वेळ सांगून पाहावं, आणि तरुण मंडळीनंही वृद्धांना एक वेळ सांगून पाहावं. चुकत असतील तर परत दुसऱ्यांदा सांगण्याच्या भानगडीत पडू नये. एकदा सांग. समजा मुलगा ऐकण्यात नसेल, रामायण जीवनाची आदर्श आचारसंहिता आहे, इंद्रजितानं सुलोचनेवर केलेला उपदेश आहे की माणसानं एकदा सांगून पाहावं, ऐकलं ठीक, नाही तर परत सांगू नये. तरुण मंडळी जर हाताबाहेर गेले, ऐकत नसेल वडिलांचं, आई वडिलांचं, मोठ्या माणसाचं, तर नेहमी सांगून कलह उत्पन्न करण्यापेक्षा फक्त एकदा सांगा, संपलं, परत सांगू नका. घरातले वृद्ध माणसं जर तरुण मंडळीचं ऐकत नसतील, मुलांनी किती वेळ सांगले की बाबा तुम्ही तंबाखू खाणं बंद करा, बाबा तुम्ही धूम्रपान बंद करा, खोकला फार वाढतो, डॉक्टरने सांगितलं. एकदा सांगा, दोनदा सांगा, परत सांगू नये. व्यसनी मुलगा असेल, एक वेळ सांगा, दोन वेळ सांगा, परत सांगू नका. कारण त्याच्या प्रारब्धाचा तोच शिल्पकार आहे. त्याच्या जीवनात जे काही घडणार ते काही तुम्ही सांगून टळणार नाही. इंग्रजीत म्हणाला, माणसाच्या पायाचं जर पायतान आपल्या मुलाला येत असेल तर मुलाला परत उपदेश करू नये. तो ज्ञानी झाला, मोठा झाला समजावून त्याचं त्याच्या प्रारब्धावर सोडून द्या. यातून काय होतं? कलहाशिवाय काही मिळत नाही. जरी म्हणले एखाद्या वेळेस एखाद्या घोड्याला किंवा एखाद्या प्राण्याला तुम्हाला पाणी पाजवायचं असेल तर तुम्ही काय करावं? जास्तीत त्या घोड्याला पाण्यापर्यंत न्यायचं. जिथं पाणी गंगा वाहते त्या पाण्याजवळ तुम्ही त्याला न्या. त्याला जर तहान असेल, त्याच्या मनात इच्छा असेल, त्याला जर प्यायचं असेल तो पिईल, नाही तर नाही पिणार. बळजबरी करून उपयोग नाही. बळजबरीनं जर तुम्ही त्या घोड्याला खाली पाडलं, 10-5 लोकांना ते पाणी याच्यामध्ये उपसून घेतलं, प्लास्टिकच्या बकेटामध्ये म्हणा, भांड्यामध्ये, आणि त्याच्या तोंडात जरी ओतलं, त्यानं फुर्र केलं की उडून निघून जाईल. काय त्यानं गिळलंच नाही. उपयोग आहे का नाही? फक्त तुम्हाला तहानलेल्या घोड्याला पाण्यापर्यंत आणता येतं, पाणी पाजवायचा अधिकार तुमचा नाही. तसं शहाण्या माणसांनी ज्ञानी मुलाला आणि ज्ञानी मुलांनी वृद्ध माणसाला एकदा सांगून पाहावं, पुन्हा सांगू नये. ही चर्चा ऐकल्याबरोबर आमच्या हनुमंताच्या लक्षात आलं की हे सुलोचन आणि इंद्रजित आहे. तो तिथून पुढच्या महालात आला. पुढच्या महालात आल्यानंतर त्यानं पाहिलं, एक प्रशस्त महाल होता, खूप मोठा महाल होता. ज्या महालाची लांबी रुंदी जवळपास 100 फूट बाय 100 फूट एवढी मोठी होती. त्यातला प्रचंड तो पलंग होता, प्रशस्त सोन्याचा पलंग, आणि त्या सोन्याच्या पलंगावरती एक गले लठ्ठ शक्तिशाली कोणीतरी व्यक्ती झोपलेला होता, ज्याची उंची खूप मोठी होती आणि रुंदी खूप मोठी होती, जी तुम्ही आम्ही कल्पना करू शकत नाही. 30 फूट लांब आणि 30 फूट रुंदीचा एक माणूस त्या पलंगावरती, सोन्याचा पलंग होता, मोठमोठ्यानं घोरत पडलेला होता, निद्राधीन झालेला होता. ते प्रचंड शरीरातून तो प्रचंड घोरण्याचा आवाज, बस सगळीकडे दुर्गंधी पसरलेली होती. सीतेचा शोध करता करता विचार केला त्यांनी,
की या ठिकाणी सीताचं शक्यच नाही म्हणलं. कोण होता हा? हा त्या रावणाचा भाऊ कुंभकर्ण, जो 6 महिने झोपत होता आणि 6 महिने जागृत अवस्थेत असायचा. या कुंभकर्णालाही राज्याची अभिलाषा होती. जसं आपल्या दादाला लंकेचं राज्य मिळालं कुबेराकडून, तसं स्वर्गाचं राज्य मला मिळालं. बरं, या कुंभकर्णाचं वैशिष्ट्य होतं की हा जन्मल्याबरोबरच याने लहान लहान बालकांना गिळंकृत करत जावं, याची क्षुधा तृप्ती साधारणतः सामान्य थोडं खाल्ल्यानं होत नव्हती. मग यानं जर अशा अनेक जर समजा आसूर जर गिळंकृत केले तर राज्य कोणावर चालवायचं? सजीव मनुष्य देहाला गिळत होता, खात होता. इतकी याची वृत्ती खराब होती. त्यामुळे आईनं सांगितलं, बेटा तुझी क्षुधा तृप्ती होण्यासाठी तू काय कर, ब्रह्मदेवाची तपश्चर्या कर आणि थोड्याशा खाण्यानं तुझी क्षुधा तृप्त होईल. तो म्हणाला, आई क्षुधा तृप्तीचं नंतर पाहिजे. मी ब्रह्मदेवाची तपश्चर्या करणार जशी दादानी केली तशी, आणि ब्रह्मदेवाला मी इंद्रासन मागणार. त्यापूर्वी त्याने स्वर्गात जाऊन इंद्रासन पाहण्यासाठी प्रयत्नही केला. स्वर्गापर्यंत पोहोचण्याच्या आधी त्याची इंद्राची भेट झाली आणि इंद्राशी त्याने युद्ध पण केले. स्वर्गात तर गेला नव्हता, म्हणजे इंद्रासन पाहायला जायचा विचार. आणि इंद्राशी त्यानं युद्ध सुरू केल्यानंतर त्या ऐरावताचा दात उपटून इंद्राला त्या दातानेच मारायला प्रारंभ केल्याबरोबर इंद्र घाबरला, खाली उतरला त्या ऐरावतावरून आणि इकडे तिकडे पळण्याचा प्रयत्न करत असताना इंद्राने मोठं विवर पाहिलं. त्या विवरात तो लपला. आता विवर काय लहान असल्यामुळे त्याला त्याच्यातून जाता येईना, कारण हा 30 बाय 30 साईज होती याची, 30 फूट उंच आणि 30 फूट रुंद. त्याला विवरात जाता नाही आलं, म्हणून इंद्र वाचला. इंद्र तिथून सरळ ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेवाला त्यांनी जाऊन सांगितलं की देवा अशा प्रकारचा हा कुंभकर्ण रावणाचा भाऊ आहे, 11 विकार आहे, 30 फूट उंच 30 फूट रुंद आहे, दिसायला बेढब आहे, आणि त्याला माझं इंद्रासन हवं आहे. कदाचित तो तपश्चर्या करेन, तपश्चर्यामध्ये त्यानं जर इंद्रासन मागितलं तर विनंती आहे त्याला इंद्रासन देऊ नका. ठीक आहे म्हणजे बरं झालं साहेब. आणि खरंच त्याने तपश्चर्या केली. आता तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेवाला माहिती होतं हा इंद्रासन मागणार आहे. मग ब्रह्मदेवानं काय युक्ती केली की सरस्वती मातेला विनंती केली की तू ज्यावेळेस मी त्याला वर माग म्हणल्यानंतर तो ज्यावेळेस वर मागेल त्यावेळेस तो निश्चित इंद्रासन मागणार, कारण इंद्रासनासाठी त्याची तपश्चर्या चालू आहे. तर त्यावेळेस तू त्याच्या जिभेवरती बस सरस्वती माते, आणि त्याच्या जिभेला असं वळण दे, त्याची जीभ अशी रंठ कर, त्या जिभेतून असा शब्द निघावं, ई ऐवजी त्यानं नि म्हणावं. इंद्रासन आहे त्यानं निद्रासन 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 म्हणताच मी तथास्तु 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 म्हणेन, आणि त्याला निद्रासन म्हणजे झोप प्राप्त होईल. निद्रा रूपेण संस्थिता. ठीक आहे ना. सरस्वती माता आली, ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेवानं त्याला विचारलं काय हवं आहे तुम्हाला? मला ए ए ए ए ए असं म्हणता निद्रासन 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 म्हणतात. ब्रह्मदेवाने तथास्तु 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 लागला घोरायला. रावणाने विनंती केली, म्हणाले देवा अहो हा जर सतत झोपीत राहिला तर हा जिवंत असून उपयोग काय म्हणतात? कधीतरी 6 महिन्याला एकदा तरी त्या निद्रेतून त्याचा निद्राभंग व्हावी, त्यानं आमच्याशी बोलावं. ठीक आहे म्हणले, निद्रेतून तू 5-6 महिन्याला एकदा उठत जाईल म्हणले, हा त्याला मी उशाप देतो. असा तो कुंभकर्ण तिथे झोपलेला होता. विचार केला हनुमंताने, इथं काय म्हणले या कुंभकर्णाजवळ आपल्या, आणि तिथून तो पुढच्या महालात आला. तर तो महाल होता बिभीषणाचा. सीतेचा शोध घेत घेत त्या बिभीषणाच्या महालात ते आले. सुंदर महाल होता, आणि ज्या ठिकाणी जे वातावरण जे येतं ज्या महालामध्ये सात्विकता होती. हनुमंत या लंकेमध्ये आल्यापासून प्रत्येक ठिकाणी तो फिरत असताना त्याला प्रत्येक ठिकाणी निगेटिव्हच भाव उत्पन्न होत होते. अंतःकरणामध्ये सात्विक लहर कुठं उत्पन्न होतच नव्हती.
परंतु या बिभीषणाच्या महालात आल्याबरोबर त्याच्या अंतःकरणामध्ये सात्विकता निर्माण झाली. सगळीकडे सात्विक वलय होते त्या बिभीषणाच्या महालामध्ये. वातावरण शुद्ध होतं, पवित्र होतं, कारण तो बिभीषण सदाचारी होता, समाधानी होता, आनंदी होता. म्हणून ज्या घरात सदाचार, नीती, नामस्मरण, चिंतन, त्या घरातलं वातावरण हे प्रसन्न आणि सात्विक असतं. आणि त्या घरातल्या वातावरणाचा त्या घरात राहणाऱ्या मुलाबाळावर सर्वात उत्तम संस्कार देखील होतो. आपण एखाद्या घरात प्रवेश केला की आपल्याला तिथली प्रवृत्ती लक्षात येते. तुमच्या अंतःकरणामध्ये त्या घरातलं जे वातावरण असतं त्या वातावरणाप्रमाणे तुमच्या अंतःकरणामध्ये तशा लहर निर्माण होतात. सात्विक घर असेल तर मनामध्ये सात्विकता उत्पन्न होते. घर जर दुराचारी दुष्टांचं असेल तर मनामध्ये तशा प्रकारचं लय उत्पन्न होतं, लहर उत्पन्न होते, वृत्ती तशी वाटायला लागते. समाधान वाटत नाही, सुख वाटत नाही, तिथं आनंद वाटत नाही. म्हणून ज्या घरात सदैव भांडण, तंटे, मारामाऱ्या, त्या ठिकाणी तिथलं वातावरण खराब असतं. जिथं नामस्मरण, चिंतन, धर्मग्रंथाचं वाचन आहे, रोज हरिपाठ आहे, उपासना आहे, त्या घरामध्ये सदोदित आनंद असतो, समाधान असतो, शांती असते, सुख असते. आणि अशा घराला भाग्यवंताचं घर म्हणतात. कारण भाग्यवंताच्या घरातच भजन कीर्तन असतं. या घरामध्ये प्रातःकाल रंगोलीनं, चित्रपट, गाण्यानं, रात्र दारूच्या नशेत जात असेल, तिथला वास्तुपुरुष समाधान नसतो. जिथे सतत तंटे, बखेडे, किटकिटी, किरकिरी असतील ना, तिथं सात्विकता नसते. हा महाल सत्वगुणी होता, इथलं वातावरण सात्विक होतं. कारण हा स्वतः भाग्यवंत होता. आणि भाग्यवंत कोणाला म्हटलंय? भाग्यवंता घरी भजन पूजन. ज्याच्या घरी भजन पूजन आहे त्याला भाग्यवंत म्हटलेले. भाग्यवंता घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन. त्या भजन पूजनाची वाट रघुनंदन पाहत असतो. आणि म्हणून हनुमंताला हा महाल प्रसन्न वाटला, आनंदी वाटला. हनुमंतानं तिथे सीतेचा शोध घेतला, पण तिथं काही सीता दिसली नाही. आतमधल्या खोलीत जाऊन पाहतो तर शास्त्रवचन चाललं होतं. विभीषण शास्त्राचं वाचन करत होता. त्याला आश्चर्य वाटलं की इथं दानवातही मानव आहे. आणि तिथून हनुमंत मुख्य रस्त्यावर आला. आणि मुख्य रस्त्यावर आल्यानंतर विचार करू लागला की माझी आणि सीतेची लंकेत येऊनच भेट होत नाही. पण चला, एक तर मला भाग्यवंताचं घर या ठिकाणी पाहायला मिळालं. भाग्यवंत कोणाला म्हणावं? सदाचारानं, नीतीनं, नियमानं वागणारा, भजन पूजन करणारा सत्वगुणी माणूस, त्याला भाग्यवंत माना. आणि मग तुम्ही आम्ही सर्वांनी रामकथा श्रवण करणारा आणि भाग्यवंत होण्याचा प्रयत्न करा. आसूर असून बिभीषण भाग्यवंत होता. या भाग्यवंत असणाऱ्या व्यक्तीला मात्र काही नियम पाळावे लागतात. दररोज उठून स्नान संध्या करावी. मला सांगा, आता वानप्रस्थ आश्रम आहे आमचा, आणि वानप्रस्थ आश्रमातील व्यक्तींना भाग्यवंत होणं काही अवघड नाही आहे. थोडा नियमात बदल करावा लागेल, मनाला मुरड घालावं लागेल. दररोज सकाळी उठून स्नान संध्या करावी, व्यसन करू नये, जप ध्यान धारणा करावी, सचोटीने जो काही धंदा नोकरी करता, तो व्यवसाय करता, तो करावा. कुणालाही लुबाडू नये, लुच्चगिरी करू नये. नित्य सायंकाळी प्रार्थना करावी, रामरक्षा म्हणावी, वाणीनं कुणाचंही मन दुखू नये, गोड मृदू बोलावं,
हरिपाठ उपासना करावी, घरची पडेल ती कामं त्या सद्गृहस्थानं करावी, वडीलधाऱ्या मंडळीला मान द्यावा, त्यांचा मान राखावा, मान राखून त्यांची सेवा करावी, सर्वांना येणाऱ्या जाणाऱ्यांना आदराची वागणूक द्यावी, त्या व्यक्तीनं सत्यभाषी असावं, षडरिपूंना त्यांनी दूर ठेवावं, काम क्रोध मद मोह लोभ यांना थारा देऊ नये, संयमी शांत असावं, आणि आपली जी मिळकत आहे त्या मिळकतीमध्ये सुख समाधान मानून संसार करावा, सत्कर्म करून घ्यावं आणि करण्याची सवय ठेवावी. त्यानंतर ईश्वरावर श्रद्धा ठेवून प्रवचन कीर्तन ग्रंथ वाचन करावं. असं करणारा आणि सत्संग करणारा माणसाला भाग्यवान म्हटलेलं आहे. आणि असाच मनुष्य जीवनामध्ये यशस्वी होतो. लक्षात ठेवा. म्हणून भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. आणि बघा, पण आज काय परिस्थिती झाली आहे कलियुगामुळं आणि पाश्चात्य शिक्षणामुळं. कलियुगामुळं पाश्चात्य शिक्षणामुळे मनुष्य बदलला. बघा तुम्ही, चांद न बदला सूर्य न बदला ना बदला आसमान. हे काही बदल नाही, परंतु मात्र मनुष्य बदललेला आहे. पहा तुम्ही, झाडं वाढायची थांबलीत का नाही, नदीनं सागराला जाऊन मिळायचं थांबली का नाही, चंद्राने शीतलता सोडली का नाही, सूर्याने प्रकाश देणं थांबवलं का नाही, आकाशाने विशालता सोडलेली आहे का नाही, गाई म्हशीनं दूध देणं सोडलं का नाही, वृक्षानं फळं देणं सोडलं का नाही. पण माणसानं मात्र अनेक गोष्टी सोडल्या. म्हणून कितना बदल गया इंसान. आईवडिलाची सेवा करणं सोडलं, त्यांची सेवा न करता त्यांना वृद्धाश्रमात पाठवायला सुरुवात केली आहे. स्वतः चैन भोगायची, द्रव्यसंचय करण्यातच मग्न राहायचं, माणुसकी विसरायची, कर्तव्याची जाणीव सोडायची, व्यसनाधीन व्हायचं, जी आमची संस्कृती संस्कार आहे त्याकडे दुर्लक्ष करायचं. या सगळ्या गोष्टीचा परिणाम काय झालं की माणसामध्ये आपुलकी प्रेम दया जिव्हाळा शिल्लकच राहिला नाही. आणि म्हणून माणसाने माणसाची माणसाप्रमाणे वागावं, मनुष्याला शोभेल असे वर्तन ठेवून व्यवहार करावा, माणसानं नेहमी सदाचरणी व्हावं, सेवा करावी, दान सत्कर्म, माणसाचं मन शुद्ध पवित्र असावं आणि सद्गुरूला शरण जावं, ईश्वर भक्ती करावी, चिंतन करावं, मनन करावं, चांगलं आचरण करावं. असं करणाऱ्याला भाग्य पुरुष म्हटलेलं आहे, भाग्यवंत म्हटलेलं आहे. अशा प्रकारचा भाग्यवंत आमचा विभीषण होता. दानव असून त्याला जर हे सगळे जर गुण प्राप्त करून घेता आले तर तुम्हाला आम्हाला देखील सायासानं प्रयत्नानं असं भाग्यवंत होता येईल आणि तसं व्हावं, हीच रामायणाची अपेक्षा आहे. म्हणून रामायण जीवनाची आदर्श आचारसंहिता आहे. आता याने विचार केला की 1 महिना मला यायला लागला, आल्यानंतर मी श्रीलंकेमध्ये येऊन या ठिकाणी सीतेचा शोध घेतो, पण सीता काही तिथे सापडत नाही. कंटाळून आलोय, काय करावं हा विचार केला. आणि एक दिवस त्याने मनात असा विचार केला की आपण एक थोडी गंमत करू, या शेपटीची करामत करू. शेपटीची करामतीनं काय होईल की आपण या घरामध्ये असणारे सगळे स्त्री पुरुष रस्त्यावर कसे येतील हे पाहू. आणि त्याकरता आपण आपल्या शेपटीची एक करामत करून त्या करामतीच्या साहाय्यानं या श्रीलंकेमध्ये असलेले स्त्री पुरुष आबाल वृद्ध सगळे रस्त्यावर आले. आणि त्याच्यामध्ये योगायोगानं आम्हाला जर सीता जर दिसली तर फारच छान. मग काय करायचं, क्षणभर विचार केला की ह्या शेपटीला मी आदेश दिल्यानंतर ही शेपटी किती मोठी होऊ शकते, कारण मला तसं वर दिलेलं आहे आणि हे रामकार्य आहे. मला वर असं आहे की मला किती सूक्ष्मात सूक्ष्म होता येतं आणि किती माझा एक एक देहाचा कुठल्याही शरीराचा एक एक अवयव मला किती मोठा विशाल करता येतो. मग या शेपटीला जर मी जास्तीत जास्त लांबवलं, 40-50 फुटापर्यंत जर शेपटी लांब झाली तर या लंकेमधले घरं जास्तीत 7-7 मजली आहेत. आणि या लंकेची रचना अशी आहे
या लंकेमधल्या सर्वांच्या 7व्या मजल्यावरच यांची धान्याची पाण्याची कोठार आहे. सगळ्या लंकेची रचना हे त्याने पाहिलं. तर 7व्या मजल्यावरती त्या काळामध्ये काय होतं की ज्याला उतरंड म्हणतात, धान्याची, मातीचे मोठमोठाले मटके एकावर एक भरून भरून त्याच्यामध्ये सगळं धान्य भरलेलं असायचं. वरच्या मजल्यामध्ये त्या उतरंडी असायच्या, ज्वारीची उतरण, गव्हाची उतरण, आणि थोडं नाही, 5-5, 10-10 क्विंटल अन्न त्याच्यामध्ये भरलेलं असायचं. ज्वारीचे, गव्हाचे मोठमोठे मटके, म्हणजे तो 7वा मजला रिकामा याच्यासाठी. आणि त्याच्याच बाजूला पाण्याची व्यवस्था, मोठमोठे माठे एकर भरून ठेवले. म्हणजे 7व्या मजल्यामध्ये त्यानं पाहिले की धान्याची उतरण आणि पाण्याची उतरंडी चळतीवर चळती ठेवली. कारण त्या काळात तिथं त्या कोठ्या नव्हते किंवा कणगे नव्हते किंवा धान्य साठवायला काही बळद नव्हते. बऱ्याच ठिकाणी खाली भुयार असतात, ज्याला पेव म्हणतात. पण पेवातलं धान्य ज्वारीला वास लागतो. आता ते पेव बंद आहे. ती एक कलाच आहे पेवात उतरणं, म्हणजे त्याच्यासाठी उघडून ठेवावं लागतं रात्रभर. आणि मग उघडून ठेवल्यानंतर मग एक चिमणी, त्यात कंदील, त्याच्यामध्ये पेटलेला दिवा सोडावा लागतो. आणि तो दिवा पेटलेला जर जिवंत राहिला तर समजतात की आता खाली पेवामध्ये ऑक्सिजन आहे. म्हणून तो पेवामध्ये रात्री चोरी व्हायची भीती नसतीच, कारण त्यात कोणी जाऊ शकत नाही. आता त्याला उघडं ठेवून 12 तास उघडं ठेवावं लागतं. आणि म्हणून सायंकाळी त्याला उघडं ठेवायचे. रात्रभर उघडं राहिले की दुसरी दिवशी सकाळी हवी तेवढी ज्वारी घ्यायची आणि परत बंद करून टाकायची. पण या लंकेमध्ये हे पेवाची व्यवस्था नसल्यामुळे त्या ठिकाणी काय की हे मोठमोठाले उतरंडी चळच्या चळ ठेवले असायचे. आणि मग याने शिफ्टीला आदेश दिला. शेपूट एकदम 40, 45, 50 फूट झाली. आणि 50 फूट झाल्यानंतर ती शेपूट प्रत्येक मजल्यातून 7व्या मजल्यात जायची. आणि 7व्या मजल्यावर गेल्यानंतर त्या ठिकाणी असलेले हंडे, घागरी, मातीचे घडे, उतरंडी, धान्य एकमेकाला त्या शेपटीनं आदळून फोडायची ती. आणि फोडल्यानंतर सगळ्या 7व्या मजल्यावर पाणीच पाणी आणि धान्यच धान्य. आता हे काय होतं, कसं होतं? सगळ्या लंकेमध्ये सगळ्याच्या 7व्या मजल्यावरती सगळ्याचं धान्य फुटून, सगळ्याचं पाणी फुटून सगळे एकत्र झाले. हे कोण करतं? अनेक घरातून या शेपटीची करामत सुरू झाली. घराघरातून लोक रस्त्यावर आले, लोक घाबरले, घराघरात लोक उडून लागले. काय घडतंय काही कळत नाही. एकच गोंधळ, एकच गलका चालला आहे. लोक घाबरू लागले, पळू लागले. आलं गेलं असं म्हणून आरडाओरडा सुरू झाला. सगळीकडे चर्चा चालली, कोण आहे, कोण असं करतो, काय करतो. नुसते लोकांनी त्या लंकेमध्ये वितर्क सुरू केले. मग काही म्हणाले हा भूताटकीचा प्रकार आहे, काही म्हणाले आबालवृद्ध तरुण सारे चिंताग्रस्त झाले. म्हणे उतरंडी खाली पडायला, त्याच्यामध्ये धान्य पडायला, पाणी पडायला, म्हणाले नुकसान व्हायले. आणि अशा रीतीनं सगळीकडे काय करावं काही कोणाला कळेना बघा. रस्त्यावरती स्त्रिया आल्या, मुलं आले, आबालवृद्ध आले. पण त्यातही काही सीता त्याला लक्षात आली नाही, दिसली नाही. कारण रामानं सांगितलं जिथं सीता असेल तिथं रामनाम असेल. आणि अशा रीतीनं त्या शेपटीनं उतरंडी पाडता कोणाच्या नाकात जावं, कोणाच्या कानात जावं, कोणाला गुदगुल्या करावं, कोणाला शिंका यावं. तर अरे अशा प्रकारे त्या शेपटीनं सगळीकडे जे येते त्या लंकेमध्ये नुसता लीला सुरू केल्या, क्रीडा सुरू केल्या. त्या लीला पाहून लोक परेशान झाले. काय व्हायला काही कळत नाही. मग लोक रात्रभर जागू लागले, रात्रपाळ्या सुरू झाल्या, काठ्या घेऊन फिरू लागले की कोण आहे त्याला मारू. पण कशाचं? मग लोकांनी एक अंदाज केला, वितर्क केलंय की हे मुंगूस असावं, हे साप असावं. कोणी म्हणे शेपूट आहे, कोणी म्हणे पंजा आहे, कोणी म्हणे दैत्य आहे, कोणी म्हणते देव आहे, कोणी म्हणे गंधर्व आहे, कोणी म्हणे किन्नर आहे, कोणी म्हणले भूत आहे, कोणी म्हणले पिशाचे, कोणी म्हणले डाकीण आहे, कोणी म्हणे शंकीन आहे. अरे नाही ते लोक म्हणाले, ते सांगू लागले.
पण काही लोकांचा विश्वास बसला की काही नाही म्हणाले, शेपूट दिसते पण शेपटीवाला दिसत नाही. कोणाची शेपूट हे कळत नाही. आणि हा सगळा शेपूटचा पराक्रम हे लोकांच्या लक्षात आले. 2-3 रात्र लोक सारखे फिरत होते. मला एक प्रसंग आठवतो. आता सध्या हा प्रकार नाही, पण आमच्या लहानपणी हा प्रकार होता. म्हणजे साधारणतः 50-60 वर्षापूर्वी, 60-65 वर्षापूर्वी आमच्या काळामध्ये हाकमारी नावाचा प्रकार होता. हाकमारी म्हणजे रात्री कोणतरी 12-1 वाजता येऊन दरवाजावर दार वाजून हाक देते घरातल्या माणसाच्या नावानं. आणि त्या हाकमारीनं नाव दिल्याबरोबर तिनं ज्याचं नाव घेतलं त्यानं जर मधून ओ म्हटलं की तो गतप्राण होतो, अशी अफवा. खरं तर कोणी मेल्याचं काही त्या काळात आम्हाला काही बातमी माहिती, मग सगळे लोक घाबरले. मग आता हाकमारी गावात आली. मग आता ह्या हाकमारीपासून कसं वाचायचं? तर ती ज्या घरावर येऊन जाते म्हणे त्या घरावरती चुन्याची फुली टाकते दारावरती 2. म्हणून गंमत काय माहिती की खेड्यामध्ये त्या काळामध्ये सगळ्याच्या घरावर लोकांनी चुन्याच्या फुल्या मारावं का? आता हाकमारी इथं येऊन गेली असं तिला वाटतं. म्हणजे काय रुटीन, काय परंपरा होती. आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने या गोष्टी पाहिल्या. आता हा प्रकार काय होता खरा माहिती का? हा आता ग्रामीण भागामध्ये एवढी काही त्या टी व्हीसारखी आतासारखी यंत्रणा नव्हती. खरा प्रकार असा असायचा की एखाद्या गावामध्ये चोरी करायची म्हणजे चोरांनी आधी तिचा अफवा करायची की या गावात हाकमारी आली. म्हणजे एखाद्या घरात जर चोरांनी समजा डल्ला मारला, चोरी करण्याचा प्रयत्न केला, त्या घरावर हल्ला केला, तर त्या घरातल्या माणसाने शेजाऱ्याच्या नावानं किती ओरडलं तरी त्यानं ओ देऊ नये, दरवाजा उघडून बाहेर येऊ नये हाकामारीच्या भीतीनं, आणि इकडे चोरांनी त्याचं घर साफ करून जावं. अशा प्रकारच्या हाकमारीचा प्रकार 60 वर्षापूर्वी आम्ही खेड्यामध्ये पाहिले. तर तशाच प्रकारची चर्चा इकडे सुरू झाली. कोणी म्हणे मुंगूस आहे, कोणी म्हणे साप आहे, कोणी म्हणे नाणे शेपूट दिसती. आणि अशा रीतीनं शेवटी ही बातमी रावणाच्या कानावर गेल्यानंतर रावणाने तातडीची एक मीटिंग बोलवली, स्पेशल मंत्रिमंडळाची बैठक बोलवली. आणि त्या मंत्रिमंडळाची बैठक चालू असताना सभा सुरू होती. सभेची दौंडी दिली आणि मग सभेची दौंडी दिल्यानंतर सभेमध्ये चर्चा सुरू झाली. तर काही लोक म्हणले, हे म्हणाले, काही जरी असलं तरी आमचा एक अंदाज आहे की तुम्ही सीतेला पळवून आणलेले सीताहरण याच्यामुळे हे सगळं झाले, म्हणजे हा दैविकोप आहे. त्यांनी सांगितलं, रावण म्हणला हा दैविकोप नाही, काही नाही म्हणाले, याचा सीतेची काही संबंध नाही म्हणाले. मग कोणतरी म्हणला, मग माहिती म्हणला हे परकीय शक्तीचा हात असेल. म्हणजे परकीय शक्तीचा हात असू शकतो, म्हणजे काय झालं माहीत नाही. आणि अशी त्यांची चर्चा चालून मग याच्यावर उपाय काय करायचा? रात्रपाळा ठेवा, हेर ठेवा, पोलिसाचा बंदोबस्त ठेवा, जो तो शेपटीवाला त्या शेपटीवाल्याला ताबडतोब पकडा. आणि मग त्या मीटिंगमध्ये मोठं इनाम पण देण्यात आलं की जो शेपटीवाल्याला पकडून देईल त्याला एवढं लक्ष, एवढं कोटीचं इनाम पण देण्यात येईल, त्याचा सत्कार केला जाईल. अशा प्रकारे मीटिंग चालू असताना कोणीतरी मोठ्यानं खिडकीत बसले होतं, म्हणलं आली म्हणल्या. त्यानं शेपटी पाहिली, त्या शेपटीनं खिडकीतून एक फटकारा दिला हो. आणि त्या फटकाऱ्यानं रात्रीची सभा चालली होती, तिथले ते अत्तराचे दिवे सगळे विझले, अंधार झाला. आणि अंधार झाल्याबरोबर दिवे विझल्यामुळे त्या अंधारामध्ये नुसता गोंधळ सुरू झाला. ती शेपटी रावणाच्या नाकातच गेली. नाकात गेल्यावर रावणाच्या नुसत्या शंका येऊ लागल्या, शिंका. आणि त्या शिंकाने रावणाचा मुकुट खाली पडला. रावणाच्या अंगावरचे सगळे मौल्यवान वस्तू अलंकार गायब झाले, कपडे गायब झाले. प्रधानाच्या अंगावरचे वस्त्र अलंकार गायब झाले. अनेकाच्या अंगावरचे वस्त्र अलंकार कपडे नाहीसे झाल्यानंतर परत त्या शेपटीनं जाता जाता फटका दिला. लाईट सगळे उजेड झाला. सगळे दिवे परत पेटले, पण त्या ठिकाणी कोणाच्या अंगावर वस्त्र नाहीत, कोणाच्या अंगावर अलंकार नाहीत. आणि अशा रीतीनं सगळे तिथून पळून गेले. शेवटी मीटिंगचा काहीच पर्याय म्हणजे हे झाला नाही, उपयोग झाला नाही. आणि अशा रीतीनं ह्या शेपटीने केलेली करामत झाली. तरी याने आपला
विचार सोडला नाही. तो सारखा फिरत होता आणि फिरता फिरता त्यांनी एकदा रात्रीची वेळतून एक शयनगृह पाहिलं. ज्या शयनगृहातून नाच गाण्याचा आवाज येत होता. स्त्रिया अस्ताव्यस्त होत्या, मधुरे धुंद होत्या. अरे अरे अरे, हनुमंत ब्रह्मचर्य होते. त्याला खूप वाईट वाटलं. वाईट वाटल्यानंतर त्याने पाहिलं मध्ये की हा महाल म्हणजे 7 मजली होता. 7 वेगवेगळे दालन होते. संपूर्ण महाल सोनेरी होता, सोन्याचा होता. कडकोट बंदोबस्त होता. आणि त्याच्या लक्षात आलं की हा महाल राजाचा राजमहालच असावा. मध्ये गेला तर अनेक सुंदर स्त्रिया होत्या. आणि एक स्त्री सोन्याच्या मंचावर बसलेल्या एका शक्तिशाली पुरुषांचं पाद्यपूजा करत होती. तो देहाने यष्टीने खूप बलाढ्य होता. डोक्यावर सोन्याचा मुकुट होता. अंगामध्ये वस्त्र अलंकार होते. भारदस्त शरीर यष्टी होती. आणि मग याच्या लक्षात आले की कदाचित हा 100% हा रावणच असेल. पाद्यपूजा केल्यानंतर ती त्याला म्हणत होती. हा त्या पलंगाकडे जाऊन लपून बसला सूक्ष्म रूपामध्ये. आणि त्याच्या लक्षात आलं की हेच राजा रावण आणि ही त्याची पत्नी मंदोदरी आहे. त्यांचा संवाद चालू होता. ती सांगत होती की मला परवा एक स्वप्न पडलं. 15 दिवसापूर्वी पडलेलं स्वप्न, पण तुम्ही तुम्हाला सांगू शकले नाही. तुम्ही माझं स्वप्न खरं मानणार नाहीत. तुम्हाला माहिती आहे की ब्रह्मदेवानं भाकीत केलेलं आहे की जेव्हा तुमच्या बहिणीला पडलंकेमध्ये क्रोचेला एका ठोशात एखादा वानर ठार करेल, त्यावेळेस तुमचं 14 चौकड्याचं राज्य बुडणार. हे ब्रह्मदेवाचं भाकीत आहे. मला 15 दिवसापूर्वी स्वप्न पडलं की पडलंकेत एक पराक्रमी वानर गेलं आणि त्या पराक्रमी वानरानं एका ठोशामध्ये तुमच्या बहिणीला ठार केलं. आणि तसं जर घडलं असेल तर तुमचं हे 14 चौकड्याचं राज्य बुडण्याची वेळ निश्चित आलेली आहे. त्याने सांगितलं असं कसं शक्य आहे? अरे जर माझ्या बहिणीला जर एखाद्या पराक्रमी वानरानं जर ठार केला असेल, शक्तिशाली वानराने, वज्रदेही वानराने, तर म्हणाले त्या ठिकाणी असणारी तिची एखादी तरी सेविका मला येऊन सांगितलं असतं ना, जरी माझी बहीण ठार झाली असती, मान्य. पण तर गंमत अशी होती की सेविकेलाही त्यांनी जिवंत ठेवलं नव्हतं येऊन निरोप देण्यासाठी. स्वप्न खरंच होतं. आणि त्या स्वप्नामुळेच हे सगळं घडत आहे. हो, लंकेमध्ये जो काही उत्पात माचला आहे, जे काही घडलं आहे, जे काही घडत आहे आजही, ते त्या साध्वीला आणल्याबद्दलच घडते. म्हणजे हे लक्षात घ्या. म्हणजे हाताची फळं हातावर मिळत असतात. हा जो हालकल्लोळ झाला ही भूताटकी नाही. हे तर माझं मत आहे, त्या पतिव्रते साध्वीचा शाप आहे आणि त्यामुळे हे सगळं घडतंय. अजून वेळ गेलेली नाही. राक्षस कुळाचा संहार होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही रामप्रभूशी सख्य साधा आणि या सीतेला रामचरणी नेऊन समर्पित करा. आपली कन्या समजून तिला नेऊन तिची खना नारायण ओटी भरून तिची बोळवण करा. तू तयार होईल. त्याने सांगितलं हे शक्य नाही. मला माझा मृत्यूच त्या रामाच्या हाती होणार आहे. मला हे ब्रह्मदेवाने भाकीत सांगितलेले, मला हे सनत कुमाराने भाकीत सांगितलेले. आणि त्यांच्या हातून मृत्यू होणं यातच मला मुक्ती प्राप्त होणार आहे. म्हणून मी आता एवढ्या कष्टानं शक्तीनं त्या सीतेला पळून आणलेले, मी आता नेऊन सोडणार नाही. आता प्रत्यक्ष राम इथे येईल, रामाच्या हातानंच मला मुक्ती प्राप्त होईल. ती म्हणे तुम्ही जर तिला सोडणार नसाल तर मी तिला सोडेल.
तुम्हाला मुक्ती प्राप्त होईल, पण या सगळ्या आसुर कुळाचा संहार होईल, सगळं आसुर कुळ मारले जाईल. ते म्हणाल जे विधी लिखित आहे ते लिहिले ते होणारच, त्यात वादच नाही. आणि म्हणून मी काही तिला सोडणार नाही असं म्हणल्यानंतर ती म्हणेल तुम्ही जर सोडलं नाही तर मी विभीषण भाऊजीची मदत घेणार, नाही तर इंद्रजिताची मदत घेईल आणि त्यांच्या मदतीने मी त्या साध्वीला रामाकडे पाठवणार. त्याने सांगितलं मी राजा आहे, ती म्हणाली मी महाराणी आहे. दोघं जण असे पेटून उठले होते की ती याचं ऐकायला तयार नाही, हाय तिचं ऐकायला तयार नाही. तर हा शेवटी म्हणला ठीक आहे म्हणाला, तुझी काय हिंमत आहे मी बघतो, म्हणजे तू कशी ते सोडवते सीतेला. आणि असं म्हणून रागाच्या भरात त्यांनी 3 टाळ्या वाजवल्या. हनुमंत खालीच सूक्ष्म रूपामध्ये बसले चर्चा ऐकायला. 3 टाळ्या वाजवल्यावर एक राक्षसीन आली. राक्षसीन आल्यानंतर तिचं नाव होतं त्रिजटा. त्या त्रिजटाला सांगितलं त्यांनी रावणाने की हे भगवान आले, तू ताबडतोब अशोकवनात जा आणि अशोकवनामध्ये ज्या पहारा देणाऱ्या स्त्रिया आहेत सीतेच्या भोवती त्यांना सांगा या सीतेचं संरक्षण वाढवा, कडक पहारा करा, तिची सुरक्षा वाढवा असा आदेश काढा म्हणा. आणि सीतेला सोडवण्यासाठी, तिची मुक्तता करण्यासाठी चाहे प्रत्यक्ष महाराणी जरी आली, युवराज इंद्रजित आला, बंधू विभीषण आला, कोणी राजाचा मुख्यमंत्री किंवा प्रमुख सरदार येऊ द्या, माझा आदेश आहे की सीतेला पाठवायचं नाही, सीतेला सोडायचं नाही. आणि यात जर काही दगाफटका झाला तर जबाबदारी तुमची, असा जाऊन आदेश दे. आणि ती दासी, ती राक्षसी कुर्निसात करून जी हुजूर म्हणून तिथून निघाली. आता बुद्धिमत्तेमध्ये वरिष्ठ असलेल्या हनुमंताच्या लक्षात आलं की आता ही दासी जाऊन त्या सीतेच्या ठिकाणी असणारे जी प्रमुख आहे, तिचं रक्षण करणारी, तिला सांगणार म्हणजे आपल्याला सीता कुठे हे कळणार. ते छोटं रूप घेतलेलंच तो हनुमंत हळूहळू 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 त्या दासीच्या मागे आला. ती दासी अशोकवनात आली. हाही अशोकवनात आला. अशोकवनात आल्यानं त्यांनी पाहिलं सगळीकडे अशोकवनामधले उंच उंच वृक्षे, उंच उंच झाडं, सुंदर वन होते, सुंदर फुलं होते, सुंदर फळं होते, पशु पक्षी आनंदात होते. सगळं वातावरण मंगलमय होतं, प्रसन्न होतं. आणि वनात सीता असल्यामुळे त्या ठिकाणचं वातावरण सगळं सात्विक मंगलमय झालं होतं. हनुमंताला प्रत्येक पानापानातून रामनाम ऐकायला येऊ लागला. सीतेला पाहतात हनुमंत देवभान विसरले. सतेज कांती, सुडोल काया, सुडोल बांधा मात्र कृश आणि मलिन झालेली होती. रामनामाचं तेज मात्र तिच्या चेहऱ्यावर ओसंडत होतं. ही सीता खरी, पण ही सीता मला मंदोदरीसारखी का भासते? कारण रावणाच्या महालामध्ये मी जे मंदोदरीला पाहिलं तर ती मंदोदरी मला या सीतेसारखीच का भासली? म्हणजे ही सीता हनुमंताला मंदोदरी स्वरूप वाटली. आता मंदोदरी स्वरूप ती का भासली याचं वर्णन ब्रह्मोत्तर खंड पुराणात आहे. आणि या ब्रह्मोत्तर खंड पुराणामध्ये हे वर्णन येतं. जय वर्णन भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी फार सुंदर केलेलं आहे ही कथा. तर ही कथा आपण उद्या पाहू. झालेली सेवा श्री रामचंद्राच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्णविराम. श्रीराम 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 श्रीराम.